माझी मिश्रीवाली बाई. आगा माझा बबडू ते आगा माझं सोनू. तुला माहिती रत्ने, जगातलं नशिबवान कोण असेल ना तू मी आहे. कारण मला तुझ्यासारखी बायको मिळाली. खूपच भारी असतो. टॉनिक टॉनिक ऐकतेस का मी काय बोलते ते? किस्त पाहिजे ती. किती पाहिजेत? काय पण दे. तुझ्या मनाला वाटेल तेवढे दे, तुला वाटेल तेवढे दे, चालते. डिंक डिंक डिंक. आका माझे 500 दे की तेवढे दे की गा. दे की जगा दे की गा. वंस, हे एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडे? दरोडा टाकलाय मी बँकेव. झालं समाधान? जा आता. वंस, खरं खरं सांगा, हे पैसे कुठून आले? आज मंजूच्या पगाराची तारीख आहे. तुम्ही मंजूच्या पगाराचे पैसे आणले ते? हा गे, किस्ते चौकशा लागते त्या तुला. जा म्हणलं ना तुझ्या कामाला. जा. वंस, खरं सांगा, हे मंजूच्या पगाराचे पैसे आहेत ना? हा हे सुनंदे. वंस, हे बघा, मंजूच्या पगाराचे पैसे आहेत. तिला या पैशांची जास्त गरज आहे. अहो, तिचा नवीन संसार आहे स्वतःचा आता. मग काय मी सांगितलं होतं तिला घर सोडून जा म्हणून? बघ सुनंदे, त्या घरासारखीच ह्या घराची बी जबाबदारी तिच्यावर आहे. आणि इकडे ती पैसा नाही वंस, पैसा नाही देणार तुम्हाला पैसे मी. वंस, असं काय करताय? पैसे परत दीदीकडनं पैसे आणलेस ना? मी माझ्या दीदीचा पगार तुला घेऊच देणार नाही. दे इकडं. माझ्या दीदीला एवढं बोलता ना, मग कशाला भिकाऱ्यासारखं पैसे मागायला जाते तिच्याकडे? भिकारी म्हणतेस ना? आता तर अजिबात नाही सोडणार मी. वंस, आई 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 शपथ. आई अगं केवढं लागले. बस तू. हळद लाव हळद लाव. इकडे ये. 30 रुपये दे. थांब, मी आले.